नमस्कार. झुमीज किचन मध्ये आज मी आपल्याला 4 प्रकारच्या चटण्या दाखवणार आहे. आता हे मी 1 कपभर शेंगदाणे घेतलेले आहे. मी प्रथम शेंगदाण्याची चटणी दाखवत आहे. ते शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहे. 2 चमचे मिरचीची पूड, 20 पाकळ्या लसूण, 1 छोटा चमचा मीठ, 1 छोटा चमचा तेल आणि जिरं 1 चमचा. आता आपण हा पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यात 1 चमचा तेल घातलेला आहे आणि त्याच्यात आपण जिरे घालून घेत आहे. आता जिरे घालून झाल्यावर लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या. आता शेंगदाणे घालून घेऊया. भाजलेले शेंगदाणे आहेत तरी ते थोडा वेळ परतून घ्यायचे, कारण त्याचा खमंगपणा भाजण्यावरती अवलंबून असतो. आता या शेंगदाण्यामध्ये मीठ आपण घालून घेऊया आणि मिरची पावडर घालून घेऊया. आता हे सर्व एकत्र केलेलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेऊया. आता हे वाटण आपण एकदम बारीक करायचं नाहीये, थोडं जाडसर असं ठेवायचं आहे. त्यामुळे एकदा बंद एकदा चालू असं. आता ही बघा, आणखीन एकदा करून घेऊया. आता ही आपली खमंग आणि झणझणीत चटणी तयार झालेली आहे. आता दुसरी चटणी आपण जवसाची चटणी करत आहोत. 1 कप जवस, 1 कप कढीपत्ता छोटा, 20 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचा मिरची पूड, डाळं 1 छोटी वाटी, ह्याला कोणी पंढरपुरी डाळ असं पण म्हणतात. तीळ, पांढरे तीळ 1 छोटा वाटी भरून, आमचूर पावडर पाव चमचा आणि मीठ अर्धा चमचा. आता आपण जवस ह्याच्यात भाजायला ठेवत आहोत. याला फ्लॅक्सीड पण म्हणतात. आता आपण लसूण आहे तो घालून घेऊया. लसूण पण जरा भाजून घ्यायचा. त्यातच कढीपत्त्याची पानं भाजून घ्यायची. आणि हा सगळ्यात टिकाऊ चटणी आहे. तीळ, पांढरे तीळ हे पण मी ह्याच्यात भाजायला घेते. डाळ हे पण आपण भाजायला घेऊया. आता 1-2-3 मिनिटं आपण भाजून घेऊया. आता हे आपण असं चांगलं भाजून घेतलेलं आहे. हे एवढंच करता भाजावं, कारण ह्या चटण्या 1.5 ते 2 महिने चांगल्या राहतात. त्याला पाण्याचा अंश लागता कामा नये. आता हे आपलं भाजून झालेलं आहे. आता मी बंद करते. आता ह्याच्यात लाल मिरचीची पावडर आहे ती घालून घेते. Thank you.
आणि मीठ घालून घेते. आणि ह्याच्यात जरा आंबट चव असली की छान लागते चटणी, म्हणून आमचुराची पावडर आहे, ही ड्राय आहे, ती आपण घालून घेऊया. आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आता ही चटणीचं सगळं साहित्य मी मिक्सरमध्ये घालून घेते आहे. ही चटणी औषधी चटणी आहे. सर्दी, खोकला, कफ वगैरे याच्यावर चालते. आता आपण ही चटणी वाटून घेऊया. ही चटणी पौष्टिक आहे, म्हणून सर्वांनी नेहमी खात जावी. आता ही आपली जवसाची चटणी तयार झाली आहे. आज मी आपल्याला ही तिसरी चटणी दाखवते आहे. ती तिळाची चटणी आहे. खमंग चटणी आहे. त्याला लागणारं साहित्य: 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे सुकं खोबरं भाजून घेतलेलं, 1 वाटी भरून चणे, आमचूर पावडर अर्धा चमचा, लसूण पाकळ्या 20, जिरं 1 छोटा चमचा, अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ, आणि कढीपत्ता हा मी सुकवून घेतलेला आहे. कारण आपण ह्या टिकाऊ चटणी बनवते आहोत, त्यामुळे त्याला पाणी लागता कामा नये. आता आपण हे तीळ 1 कप घेतलेले आहे, ते आपण भाजून घेऊया. साधारण 3 मिनिटं हे चांगले परतून घेऊया. तडतडायला लागले की गॅस बंद करूया. आता हे आपले तीळ चांगले भाजून झालेले आहे, तर आपण हे तीळ काढून घेऊया. आता प्रथम आपण लसूण आहे तो जरा भाजून घेऊया. आता हे जे मी चणे घेतलेले आहे सालं काढून, ते चणे ह्याच्यात आयर्न वगैरे असतं, त्यामुळे ते घेतलेले आहे. ते पण चांगले आपण भाजून घेऊ. सुकं खोबरं घालून घेऊया. याच्यात जिरं घालून घेऊया. आणि हा आपला कढीपत्ता ह्याच्यात भाजून घेऊया. हे सगळे जिन्नस कोरडे करून घेऊया. हे 2 मिनिटं भाजूया. आता हे मी जे भाजून घेतलंय त्याला साधारण 3 मिनिटं लागलेली आहे. आता आपण गॅस बंद करू आणि ह्याच्यात तिळामध्ये घालू. आता ह्याच्यातच आपण लाल तिखट, मीठ, साखर आणि
ही आमचूर पावडर घालून घेते. सगळं एकत्र करायचं आणि आता आपण हे मिक्सरला लावूया. हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये घातलेलं आहे. आणि एक गोष्ट मात्र आहे की लहान गॅसवर करपणार नाही असं बघा. कारण त्याचा खमंगपणा आपल्या भाजण्यावर अवलंबून असतो. आता ही चटणी एकदम बारीक वाटायची नाही, त्यामुळे मिक्सर उघड झाप करून घ्यायचा आहे. ही आपली तिळाची चटणी तयार झालेली आहे. या एकदम गावरान चटण्या आहेत, आमच्या गावाकडच्या चटण्या आहेत. त्या आपल्याला चपाती, भात व आमटी किंवा कशावरही खाता येतात. चपातीमध्ये रोल करून सुद्धा खाऊ शकतात. आता आपण चौथी चटणी कारळ्याची चटणी करत आहोत. त्यासाठी मी हे 1 कप कारळं घेतली आहे. कढीपत्ता 1 मूठभर सुकवून घेतलेला आहे. 2 चमचे मिरची पावडर, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा आमचूर पावडर, मीठ अर्धा चमचा, जिरं 1 चमचा, शेंगदाणे 1 वाटीभर आणि लसूण 20 ते 25 पाकळ्या आहेत त्या घेतल्या आहेत. कारण ही अस्सल गावरान चटणी आहे. आता या पॅनमध्ये आपण कारळं घालून घेऊया. आणि ती साधारण 3 मिनिटं चांगली भाजून घेऊया. खमंग अशी भाजून घेऊया. आता ही कारळं भाजून झालेली आहे, ती आपण काढून घेऊया. आता याच कढईमध्ये पॅनमध्ये आपण पहिल्यांदा लसूण घालून घेऊया. लसूण जरा भाजून घेऊया. आणि या चटण्या एकदम सुक्या राहायला पाहिजेत. आता खोबरं घालून घेऊया. आता हे शेंगदाणे घालून घेऊया. जिरा 1 चमचा, आता एक कढीपत्ता आपण भाजायला घेऊया, म्हणजे चटणी कोरड्या होतात. आता हे 3 मिनिटं साधारण भाजूया आपण. आता आपलं हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे, ते आपण काढून घेऊया. आता याच्यात मिरची पावडर, मीठ, साखर आणि आमचूर पावडर. हे सर्व आपण आता मिक्सरमध्ये घालून वाटून घेऊया. सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये घालून घेतलेले आहे.
आता आपण मिक्सर लावूया. हे असं असं करून घेऊया, म्हणजे ती एकदम बारीक होत नाही. आता आपली ही कारळाची चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर मला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझे पुढील सर्व रेसिपी आपल्याला बघायला मिळतील. आता आपण माझ्या चारही चटण्यांच्या रेसिपी बघितल्याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद.